का भाकरी कर राहिल्या मी गमट पाहिजे. हे बघा सीताफळाचं झाड आहे हे, आणि तुम्हाला मी मिनी ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ना, तर हे बघा कसं छान सीताफळ आलेलं आहे. संध्याकाळची वेळ झाली. इकडून पण हे गोलू, इकडून हे गोलू, हे बघ इथे पक्षींनी खाऊन घेतलेलं आहे. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. पक्षींनी खाऊन घेतलंय हे, लवकर तोडलं नाही आम्ही. हे बघा एवढं छान होतं, मस्त. चला जाऊ द्या, त्यांना पण खायला बरं आहे. पक्षींनी खाऊन घेतलं बघा, किती सुंदर होतं ना. प्रिशा तर हे तोडून घे. काय खाते? आलू शेव. धर प्रिशा, हे तोडून घे. तुला आवडतं ना तोडायला? आणते ते, आण माझ्याजवळ. गोलू दादाकडे बघ, गोल गोल फिरव त्याला, गोल गोल फिरव. गोलू दादाकडे बघ. वाव, कसं आहे ग? तू खाशील ना? वाव, अजून एक तोडायचं आहे बरं का प्रिशा. तोडता येणार तुला. गोलू दादाला सांगू आपण. ना थांब, गोलू दादाला सांगू. हा हे तोड रे गोलू. गोल गोल फिरवायचं, गोल गोल फिरव. तुटलं ना? खूप छान आले ना. अजून खूप आहे गोलू. आणि इकडे बघा वातावरण बघा कसं झालेलं आहे. बाहेर ना वातावरण कसं झालेलं आहे हे बघा. इकडे बाहेर अक्का बसलेला आहे, दाखवते तो. इथं अक्का बसलाय, लसूण सोलताय. आज पण लसूण घेऊन बसलाय. तोडलं त्याच्यामुळे तसं झालं का? नाही हो, पक्षींनी खाल्लं ना. सांगितलं होतं तोड ग, ऐकत नाही बाई तू बी. तेव्हा सांगितलं होतं 2 दिवसापासून तोडून घे ग, तोडून घे ग. हे आमच्या शेजारचे. गेलं पाय. मग आता ते वरचं काढून टाक. हाय हॅलो नमस्कार, स्वागत છે तुमनं आमना यूट्यूब चॅनलમાં. तर आता मी घर बनवू म्हणजे घरात बनवू. तर आता मी बनाडे राहिनो मटण. आज बनाडे राहिनो मी मटण. तर मटणले काय काय लागस, आता मी पिवळं बनाडे राहिनो बरं का. पहिले त्याला ना वाफलाई घेस मस्तपैकी, 1-2 शिट्ट्या घेस त्यानावाल्या. तर त्यानाकरता मी कांदा फ्राय कर राहिनो. कुकरमा टाकेल शे कांदा फ्राय करणार आहे नो. आता हळद टाकी आणि कोथिंबीर मस्त फ्राय करी घ्यावा ना. मीठ बीठ टाका ना तुमच्या चवीनुसार. तर इथे आता ह्या पोऱ्या ना खूप मॅगी लवर्स आहे. त्याला ना दिवसातून एकदा तरी तो मॅगी खास म्हणजे खासच. कितलं बी मना कळे ना त्याले तरी तो ऐकत नाही. त्याला जाऊ द्या. आता मी तुम्ही बघितलंच असणार की ब्लॉगमध्ये की अक्का कशा मला ओरडत होत्या. अक्का 2 दिवसापासून मला सांगताय अगं तोडून घे तोडून घे. पण माझा व्हिडिओ करताना मग पक्षींनी घेतला खाऊन मग सीताफळ. मग बोलत होत्या मला. जाऊ द्या त्यांना पण. मग पक्षींना पण आमच्या दारात ना खूप झाड आहे, खूप म्हणजे खूप झाड आहे सीताफळाचे. तर ना इतका कंटाळा येतो ना सीताफळ खाऊन खाऊन. खूप झाड आहे. मी तुम्हाला आहे ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना दाखवणार की काय काय झाड आहे आमच्या म्हणजे दारामध्ये अंगणामध्ये काय काय झाड आहे आमचेवाले. तर मी तुम्हाला दाखवणार. तर आता मी इथे आहे ना नाही का असं मटण टाकून घेतलेलं आहे आणि असं ताटात पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि तेच पाणी त्याच्यात टाकून द्यायचं आणि कुकर लावून घेते. एक साईडला बघा गोलूची कशी मॅगी चालली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतं ते ना कमेंट करून सांगा बरं का. मला काय एवढी ना आयराणी जमाव नाही, पण मी थोडं थोडं बोलस. अक्काशी काढ राहण्यात माले कसं बोला ना. तर मी आता अक्काला आहे ना काम लावणार आहे. आता बघू अक्का आहे ना म्हणजे ऑन कॅमेरामध्ये कसं बोलता ना
तर बघू आपण, म्हणजे अक्काला माहिती नाही आहे की कॅमेरा चालू आहे असं. बघू आता अक्काला माहिती आहे का नाही माहिती आहे कॅमेरा चालू आहे. तर आता मी इथे ना भाजीसाठी ना मसाला करून घेते. तर मसाल्यासाठी ना मी कांदा कट केलेला आहे, 2 मिडियम साईजचे कांदे कट केलेले आहे, आलं लसूण आणि धणे घेतलेले आहे. हे धण्यांची ॲड आहे ना माझ्या नणंदबाई आहे ना ताई, त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे मी पण मध्ये टाकायची, पण मग मी स्किप केलं होतं मध्ये असं एकदम नॉर्मल करायला लागून गेलेले ते मसाला. तर आता इथे परत मला ताईंनी म्हणजे परत सांगितलं व आणि कोथिंबीर आणि हे सगळं मस्त असं थोडं थोडं तेल टाकून आहे ना मस्त फ्राय करून घ्यायचं लालसर आणि मसाला वाटून घ्यायचा. आणि एक साईडला चालू आहे मटण, एक साईडला भात झालेला, म्हणजे गोलूची मॅगी झाल्यानंतर मग मी भात लावलेला. गोलूला किती भूक लागलेली आहे तुम्ही बघू शकता. सारखं त्याचं किचनमध्ये येणं चालू आहे आणि फ्रीज उघडून बघितलं त्याला, फ्रीजमध्ये तर काही भेटलं नाही खायला. चला तर बघूया आता अक्का आणि अण्णा काय करताय. काहीतरी आवाज येतोय मला. इथे अक्का साफसफाई करताय थोडी, म्हणजे फर्निचरचं काम चालू आहे आमचं. तर ते फर्निचरवाले ना थोडंसं झाडू मारून जातात, पण जे काही उरतं ना ते वेस्टेज वगैरे, ते बारीक पावडर वगैरे त्याची, तर ते ना व्यवस्थित आवरून जात नाही. तर अक्का आवरू राहिल्या त्या. तर आता इथे मस्तपैकी मटण शिजी जाईल शे, मस्त मस्त वास राहीना, खावानी इच्छा होई राहिनी पण नको. आता मी करी घेच भाजी. एक साईडले ना नाही का पाणी गरम करायला ठेवेल शे आणि गोलूले ना मी थोडंसं येल्लो सूप आणि पीस दी राहिनू. तर आता मी ना नाही का भाजी करी घेस. जो मसाला फ्राय करेल होता ना तो आहे ना वाटे घेवा ना मिक्सरमाच वाटा ना, काही पाटा बिटा नाही शे म्हणा घरमा घेवान शे मला आते. तर मिक्सरमा वाटाणं मस्त. यूट्यूब फॅमिलीला आहे ना म्हणजे असे खूप सारे ना व्हिडिओ दाखवायचे आहेत मला, पण सध्या ना घरामध्ये खूप खूप म्हणजे खूप पसारा आहे. इतका ना तुम्ही विचार करू शकणार नाही. तर दिवाळीपर्यंत आहे ना आपले रेग्युलर ब्लॉग यायला चालू होऊन जाणार आहे. तर तुम्ही तुमचा प्रतिसाद असाच द्या, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला पण थोडंसं म्हणजे प्रोत्साहन मिळेल. म्हणजे मी पण रोज रोज व्हिडिओ बनवायला पण मला थोडंसं असं उत्सुकता राहील की चला व्हिडिओ बनवू वगैरे असं तसं. तर आता मी हा वाटलेला मसाला आहे ना तो मी ना फ्राय करून घेते तेलामध्ये. तर तेलाचं प्रमाण मी सांगू शकत नाही कारण की मला तेल लागतं जास्त. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. तर मी आता इथे ना नाही का मस्त मसाला फ्राय करून घेते. आणि हा एक आपलं जे आपण जो ब्लॅक कलरचा घरी मसाला बनवतो ना तोच वाटताना ना तो मसाला मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायचा. म्हणजे मसाला ना थोडासा चिकना दळला जातो, म्हणजे असं असे जाड जाड दाणे नाही राहत, मस्त बारीक दळला जातो. अक्का आल्या होत्या भांडे घासायला, त्यांना माहिती नाही आहे की कॅमेरा चालू आहे का. तर बघा अक्का काय म्हणतात ते. इथे अक्काले माहिती नव्हतं कॅमेरा चालू शे का नाही. तर असं राहा सामना कॉमेडी चालू राहा सामनेवाले. भाकरी कर राहिल्या मी गमट पाहिजे
घ्या डबा घ्या. काय करू माय रेसून कामा लावत माले भाकरी करायला लावत भांडा घासायला लावत रोने वेगळा काम सांगत काय करू मी ना ते आम्ही आवरी घेतच मस्तपैकी आणि जेवण करतस. चला व्हिडिओ चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा. चला तर बाय.